अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. त्रैमूर्ती राजा गुरु तुची माझा, कृष्णा तिरी वास करोनी वोजा. सुभक्त तेथे करीती आनंदा, ते सुरस्वर्गी पाहती विनोदा. ऐसे श्री गुरुचरण ध्यात, जाता विष्णू नामांकित. अतिश्रमला चालत राहिला एका वृक्षातळी. क्षण एक निद्रिस्त मनी श्री गुरु चिंतित. कृपानिधी अनंत दिसे स्वप्नी परियेसा. रूप दिसे सुषुप्तीत, जटाधारी भस्मांकित. व्याघ्रचर्म परिधानित, पीतांबर कासे देखा. येऊनी योगीश्वर जवळी, भस्म लाविले कपाळी. आश्वासूनी तया वेळी, अभयकर देतसे. इतुके देखोनी सुषुप्तीत, चेतन झाला नामांकित. चारी दिशा अवलोकित, विस्मय करी तया वेळी. मूर्ती देखली सुषुप्तीत, तेची ध्यातसे मनात. पुढे निघाला मार्ग क्रमित, प्रत्यक्ष देखे तैसाची. देखोनिया योगीशाते, करिता झाला दंडवते. कृपा भाकी करुण वक्त्रे, माता पिता तू म्हणतसे. जय जयाजी योगाधीशा, अज्ञानतम विनाशा. तू ज्योतिः प्रकाशा, कृपानिधी सिद्धमुनी. तुझे दर्शने निशेष, गेले माझे दुरित दोष. तू तारक आम्हास, म्हणोनी आलासी स्वामिया. कृपेने भक्ता लागुनी, येणे झाले कोठोनी. तुमचे नाम कवण मुनी, कवणे स्थानी वास तुम्हा. सिद्ध म्हणे आपण योगी, हिंडो तीर्थे भूमिस्वर्गी. प्रसिद्ध आमुचा गुरु जगी, नृसिंह सरस्वती विख्यात. त्याचे स्थान गाणगापुर, अमरजा संगम भीमातीर. त्रयमूर्तीचा अवतार, श्री नृसिंह सरस्वती. भक्त तारावया लागी, अवतार त्रयमूर्ती जगी. सदा ध्याती अभ्यास योगी, भवसागर तरावया. ऐसा श्री गुरु कृपा सिंधू, भक्तजना सदा वरदू. अखिल सौख्य श्रियानंदू, देता होय शिष्य वर्गा. त्याचे भक्ता कैचे दैन्य, अखंड लक्ष्मी परिपूर्ण. धनधान्यादी गोधन, ऐष्टैश्वर्ये नांदती. ऐसे म्हणे सिद्धमुनी, ऐकोनी विनवी नामकरणी. आम्ही असतो सदा ध्यानी, तया श्री गुरुयतीचे. ऐशी कीर्ती ब्रीद ख्याती, सांगतसे सिद्धयती. वंशोवंशी करीतो भक्ती, कष्ट आम्हा केवी पाहे. तू तारक आम्हासी, म्हणोनी माते भेटलासी. संहार करोनी संशयासी, निरोपावे स्वामिया. सिद्ध म्हणे तये वेळी, ऐक शिष्या स्तोममौळी. गुरुकृपा सूक्ष्म स्थूळी, भक्तवत्सल परियेसा. गुरुकृपा होय ज्यासी, दैन्य दिसे कैचे त्यासी. समस्त देव त्याचे वंशी, कळीकाळासी जिंके नर. ऐसी वस्तू पूजूनी, दैन्यवृत्ती सांगसी झणी. नसेल तुझे निश्चयमनी, म्हणोनी कष्ट भोगितोसी. त्रयमूर्ती श्री गुरु, म्हणोनी जाणीजे निर्धारू. देऊ शकेल अखिलवरू, एका भावे भजावे. एखादे समयी श्री हरी, अथवा कोपे त्रिपुरारी. रक्षील श्री गुरु निर्धारी, आपुले भक्तजनांसी. आपण कोपे एखाद्यासी, रक्षू न सके व्योमकेशी. अथवा विष्णुपरियेसी, रक्षू न शके अवधारी. ऐसे ऐकोनी नामकरणी, लागे सिद्धाचिया चरणी. विनवी तसे कर जोडुनी, भक्तिभावे करोनिया. स्वामी ऐसा निरोप देती, संदेह होता माझे चित्ती. गुरु केवी झाले त्रिमूर्ती, ब्रह्मा विष्णू महेश्वर. आणिक तुम्ही निरोपिलेती, विष्णुरुद्र जरी कोपती. राखो शके गुरु निश्चिती, गुरु कोपलिया न रक्षी कोणी. हा बोल असे कवणाचा, कवणशास्त्र पुराणींचा. संदेह फेडिगा मनाचा, जेणे मन दृढ होय. येणे परी नामकरणी, सिद्धांसी पुसे वंदोनी. कृपानिधी संतोषोनी, सांगतसे परियेसा. सिद्ध म्हणे शिष्यासी, तुवा पुसिले आम्हासी. वेदवाक्य साक्षीसी, सांगेन ऐका एक चित्ते. वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्मयाचे मुखे करून. त्या पासाव पुराण अष्टादश विख्यात. तया अष्टादशात ब्रह्मवाक्य असे ख्यात. पुराण ब्रह्मवैवर्त प्रख्यात असे त्रिभुवनी. नारायण विष्णुमूर्ती व्यास झाला द्वापारांती, प्रकाश केला या क्षिती ब्रह्मवाक्य विस्तारे. तया व्यासापासुनी
ऐकिले समस्त ऋषीजनी, तेची कथा विस्तारोनी सांगेन ऐका एकचित्ते. चतुर्मुख ब्रह्मयासी कलियुग पुसे हर्षी, गुरुमहिमा विस्तारेसी ब्रह्मदेवे निरूपिला. ऐसे म्हणता नामकरणी, पुनरपि सिद्धांसी नमुनी, विनवी तसे करद्वय जोडोनी भाव भवित करोनिया. म्हणे सिद्धा योगीश्वरा, अज्ञान तिमिर भास्करा, तू तारक भवसागरा, भेटलासी कृपा सिंधू. ब्रह्मदेवे कलियुगासी, सांगितले केवी कार्यासी, आद्यंत विस्तारेसी निरोपिजे स्वामिया. ऐक शिष्या एक चित्ता, जधी प्रलय झाला होता, आदिमूर्ती निश्चिता होते वटपत्र शयनी. अव्यक्त मूर्ती नारायण होते वटपत्री शयन, बुद्धी संभवे चेतन आणिक सृष्टी रचावया. प्रपंच म्हणजे सृष्टीरचना, करणे म्हणोनी आले मना, जागृत होयया कारणा आदिपुरुषतये वेळी. जागृत होवोनी नारायण, बुद्धी संभवे चेतन, कमळ उपजवी नाभीहून त्रैलोक्याचे रचनाघर. त्या कमळामधून उदय झाला ब्रह्मा आपण, चारी दिशा पाहोन चतुर्मुख झाला देखा. म्हणे ब्रह्मा तये वेळी, समस्तांहुनी आपण बळी, मजहून आणिक बळी कवण नाही म्हणतसे. हासोनिया नारायणू, बोले वाचे शब्द वचनू, आपण असे महाविष्णू भजा म्हणे तया वेळी. देखोनिया श्री विष्णूसी, नमस्कारी ब्रह्मा हर्षी, स्तुती केली बहुवसी अनेक काळ परियेसा. संतोषोनी नारायण, निरोप दिधला अतिगहन, सृष्टी रचिगा म्हणून आज्ञा दिधली तये वेळी. ब्रह्मा म्हणे विष्णूसी, नेणे सृष्टी रचावयासी, देखिली नाही कैसी केवी रचू म्हणतसे. ऐकोनी ब्रह्मयाचे वचन, निरोपी त्यासी महाविष्णू आपण, वेद असती हे घे म्हणून देता झाला तये वेळी. सृष्टी रचावयाचा विचार, असे वेदांत सविस्तर, तेणेची परी रचुनी स्थिर प्रकाश करी म्हणितले. अनादि वेद असती जाण, असे सृष्टीचे लक्षण, जैसा आरसा असे कुण सृष्टी रचावी तया परी. या वेदमार्गे सृष्टीसी, रचिगा ब्रह्मया अहर्निशी, म्हणोनी सांगे ऋषिकेशी ब्रह्मा रची सृष्टिते. सृजी प्रजा अनुक्रमे, विविध स्थावर जंगमे, स्वेदज अंडज नामे, जारज उद्भिज उपजविले. श्री विष्णूचे निरोपाने, त्रिजग रचिले ब्रह्मयाने, ज्यापरी सृष्टिक्रमणे व्यासे ऐसी कथियेली. सिद्ध म्हणे शिष्यासी, नारायण वेदव्यास ऋषी, विस्तार केला पुराणांसी अष्टादश विख्यात. तया अष्टादशात पुराण ब्रह्म वैवर्त, ऋषेश्वरासी सांगे सूत तेची परी सांगतसे. सनकादिका ते उपजवोनी, ब्रह्मनिष्ठ निर्गुणी, मरिचाली ब्रह्मसगुणी, उपजवी ब्रह्मा तये वेळी. तेथोनी देव दैत्यांसी, उपजवी ब्रह्मा परियेसी, सांगतो कथा विस्तारेसी, ऐक आता शिष्योत्तमा. कृतत्रेता द्वापार युग, उपजवी मग कलियुग, एकेका ते निरोपी मज भूमीवरी प्रवर्तावया. बोलावोनी कृतयुगासी, निरोपी ब्रह्मा परियेसी, तुवा जावोनी भूमीसी, प्रकाश करी आपणा ते. ऐकोनी ब्रह्मयाचे वचन, कृतयुग आले संतोषोन, सांगेन त्याचे लक्षण, ऐका श्रोते एकचित्ते. असत्य नेणे कधी वाचे, वैराग्य पूर्ण ज्ञानी साचे, यज्ञोपवीत आभरण त्याचे, रुद्राक्षमाळा करी कंकणे. येणे रूपे युगकृत, ब्रह्मयासी असे विनवित, माते तुम्ही निरोप देत, केवी जाऊ भूमीवरी. भूमीवरी मनुष्यलोक, असत्य निंदा अपवादक, माते न साहवे ते ऐक, कवणे परिवर्तावे. ऐकोनी सत्ययुगाचे वचन, निरोपी तो ब्रह्मा आपण, तुवा वर्तावे सत्वगुण, क्वचित काळ येणे परी. न करी जड तू ते जाण, आणिक युग पाठवीन, तुवा राहावे सावध होऊन, म्हणूनी पाठवी भूमीवरी. वर्तता येणे परी ऐका, झाली अवधी सत्याधिका, बोलावोनी त्रेतायुगा देखा, निरोपी ब्रह्मा परियेसा. त्रेतायुगाचे लक्षण, ऐक शिष्या सांगेन, असे त्याची स्थूलतन, हाती असे यज्ञ सामग्री.
त्रेतायुगाचे कारण यज्ञ करीती सकळ जन, धर्मशास्त्र प्रवर्तन कर्ममार्ग ब्राह्मणांसी. हाती कुश समिधा असे, धर्म प्रवर्तक सदा वसे. ऐसे युग गेले हर्षे, निरोप घेऊनी भूमीवरी. बोलावूनी ब्रह्मा हर्षी, निरोप देत द्वापारासी. सांगेन तयाचे रूपासी, ऐका श्रोते एक चित्ते. खड्ग खट्वांग धरोनी हाती, धनुष्य बाण एके हाती. लक्ष उग्र असे शांती, निष्ठुर दया दोनी असे. पुण्य पाप समान देखा, स्वरूपे द्वापार असे निका. निरोप घेऊनी कौतुका, आला आपण भूमीवरी. त्याचे दिवस पुरल्यावरी, कलियुगाते पाचारी. जावे त्वरित भूमीवरी, म्हणूनी सांगे ब्रह्मा देखा. ऐसे कलियुग देखा, सांगेन लक्षणे ऐका. ब्रह्मयाचे सन्मुखा, केवी गेले पर्येसा. विचारहीन अंतःकरण, पिशाचा सारखे वदन. तोंड खालते करून, ठाई ठाई पडतसे. वृद्ध आपण विरागहीन, कलह द्वेष संगे घेऊन. वाम हाती धरोनी शिस्न, येत ब्रह्मया सन्मुख. जिव्हा धरोनी उजवे हाती, नाचे कली अतिप्रीती. दोषोत्तरे करी स्तुती, पुण्यपाप संमिश्री. हासे रडे वाकुल्या दावी, वाकुडे तोंड मुखी शिवी. ब्रह्मया पुढे उभा राही, काय निरोप म्हणूनिया. देखोनी तयाचे लक्षण, ब्रह्मा हासे अतिगहन. पुसतसे अतिविनयाने, लिंग जिव्हा का धरिली. कलियुग म्हणे ब्रह्मयासी, जिंकीन समस्त लोकांसी. लिंग जिव्हा रक्षणारांसी, हारी असे आपणाते. या कारणे लिंग जिव्हा, धरोनी नाचे ब्रह्मदेवा. जेथे मी जाईन स्वभावा, आपण न भिये कवणाते. ऐकोनी कलीचे वचन, निरोप देत ब्रह्मा आपण. भूमीवरी जाऊन, प्रकाश करी आपुले गुणे. कली म्हणे ब्रह्मयासी, मज पाठविता भूमीसी. आपुले गुण तुम्हासी, सांगेन ऐका स्वामिया. उच्छेद करीन धर्मासी, आपण असे निरंकुशी. निरानंद पर्येसी, निंदा कलह माझेनी. परद्रव्य हारक परस्त्रीरत, हे दोघे माझे भ्रात. प्रपंच मत्सर दंभक, प्राणसखे माझे असती. बकासारिखे संन्यासी, तेची माझे प्राण पर्येसी. छळण करोनी उदरासी, मिळविती पोषणार्थ. तेची माझे सखे जाण, आणिक असतील पुण्यजन. तेची माझे वैरी जाण, म्हणूनी विनवी ब्रह्मयासी. ब्रह्मा म्हणे कलियुगासी, सांगे तुझ उपदेशी. कलियुगी आयुष्य नरासी, स्वल्प असे 100. पूर्वयुगांतरी देखा, आयुष्य बहु मनुष्य लोका. तप अनुष्ठान ऐका, करीती अनेक दिवसवरी. मग होय तयांसी मती, आयुष्य असे अखंडिती. या कारणे क्षिती कष्टती बहुदिवस पर्यंत. तैसे नभेची कलियुग जाण, स्वल्प आयुष्य मनुष्यपण. करीती तप अनुष्ठान, शीघ्र पावती परमार्था. जे जन असती ब्रह्मज्ञानी, पुण्य करीतील जाणोनी. त्यास तुवा साह्य होऊनी, वर्तत असे म्हणे ब्रह्मा. ऐकोनी ब्रह्मयाचे वचन, कली म्हणतसे नमोन. स्वामींनी निरोपिले जे जन, तेची माझे वैरी असती. ऐसे वैरी जेथे असती, केवी जाऊ तया क्षिती. ऐकता होय मज भीती, केवी पाहू तयांसी. 500 भूमंडळात, भरतखंडी पुण्य बहुत. मज मारितील देखत, कैसा जाऊ म्हणतसे. ऐकोनी कलीचे वचन, ब्रह्मा निरोपी हासोन. काळात्म्याते मिळोन, तुवा जावे भूमीसी. काळात्म्याचे ऐसे गुण, धर्मवासना करील छेदन. पुण्यात्म्याचे अंतःकरण, उपजेल बुद्धी पापाविषयी. कली म्हणे ब्रह्मयासी, वैरी माझे पर्येसी. वसतात भूमंडळासी, सांगेन स्वामी ऐकावे. उपद्रविती माते बहुत, कृपानये मज देखत. जे जन शिवहरी ध्यात, धर्मरत मनुष्य देखा. आणिक असती माझे वैरी, वास करीती गंगातीरी. आणिक वाराणसीपुरी, जाऊनी धर्म करीती देखा. तीर्थे हिंडती जे चरणे, आणिक ऐकती पुराणे. जे जन करीती सदा दाने, तेची माझे वैरी जाण. ज्यांचे मनी वसे शांती, तेची माझे वैरी ख्याती. अदांभिकपणे पुण्य करीती, त्यासी देखता भीतसे. नासाग्री दृष्टी ठेवुनी, जप करीती अनुष्ठानी.
त्यांसी देखताची नयनी प्राण माझा जातसे. स्त्रिया पुत्रांवरी प्रीती माय बापा अव्हेरिती, त्यावरी माझी बहुप्रीती परम इष्ट माझे जाणा. वेदशास्त्रांते निंदिती हरिहराते भेद पाहते, अथवा शिवविष्णू दूषिती ते परम आप्त माझे जाणा. जितेंद्रिय जे असती नर सदा भजती हरिहर, रागद्वेष विवर्जित धीर देखो निमज भय. ब्रह्मा म्हणे कलियुगासी तुझा प्रकाश बहुवसी, तुवा जाताची भूमीसी तुझे इच्छे राहाटतील. एखादा विरळागत होईल नर पुण्यवंत, त्याते तुवा साह्य होत वर्तावे म्हणे ब्रह्मा. ऐकोनी ब्रह्मयाचे वचन कलियुग करी तसे नमन, करसंपुट जोडोन विनवी तसे परियेसा. माझ्या दुष्ट स्वभावासी केवी सहाय्य भावे धर्मासी, सांगा स्वामी उपायासी कवणे परी राहाटावे. कलीचे वचन ऐकोनी ब्रह्मा हासे अतिगहनी, सांगतसे विस्तारोनी उपाय कलीसी राहाटावया. काळवेळ असती दोनी तुझ साह्य होऊनी, येत असती निर्गुणी तेची दाविती तुझ मार्ग. निर्मळ असती जे जन तेची तुझे वैरी जाण, मळमूत्रे जयांसी वेष्टन ते तुझे इष्ट परियेसी. याची कारणे पापपुण्यासी विरोध असे परियेसी, जे अधिक पुण्यराशी तेची जिंकिती तुझ. या कारणे विरळागत होतील नर पुण्यवंत, तेची जिंकिती निश्चित बहुतेक तुझ वश्य होती. एखादा विवेकी जाण राहे तुझे उपद्रव साहोन, जे न साहती तुझे दारुण तेची होती वश्य तुझ. या कारणे कलियुगा भीतरी जन्म होतील येणे परी, जे जन तुझेची परी न होय त्या ईश्वर प्राप्ती. ऐकोनी ब्रह्मदेवाचे वचन कलियुग करीतसे प्रश्न, कैसे साधूचे अंतःकरण कवण असे निरोपावे. ब्रह्मा म्हणे तये वेळी एक चित्ते ऐक कली, सांगेन ऐका श्रोते सकळी सिद्ध म्हणे शिष्यासी. धैर्य धरोनी अंतःकरण शुद्ध बुद्ध वर्तती जन, दोष न लागती कधी जाण लोभवर्जित नरांसी. जे नर भजती हरिहरांसी अथवा असती काशी निवासी, गुरुसेविती निरंतरेसी त्यांसी तुझा न लागे दोष. माता पिता सेवकांसी अथवा सेवी ब्राह्मणासी, गायत्री कपिला धेनुसी भजनारांसी न लगे दोष. वैष्णव अथवा शैवासी जो सेविती नित्य तुळसीसी, आज्ञा माझी आहे ऐसी तयांसी बाधू नको. गुरुसेवक असती नर पुराण श्रवण करणार, सर्व साधन धर्मपर त्याते तुवा न बाधावे. सुकृती शास्त्र परायणासी गुरुते सेविती वंशोवंशी, विवेक धर्म करणारांसी त्याते तुवा न बाधावे. कली म्हणे ब्रह्मयासी गुरुमहिमा आहे कैशी, कवण गुणस्वरूपे कैसी विस्तारावे मज प्रती. ऐकोनी कलीचे वचन ब्रह्मा सांगतसे आपण, गकार म्हणजे सिद्ध जाण रेफ पापस्य दासक. उकार विष्णुरव्यक्त त्रितयात्मा श्री गुरु सत्य, परब्रह्म गुरु निश्चित म्हणोनी सांगे कलीसी. श्लोक. गणेशो वाग्निना युक्तो विष्णुना च समन्वितः, वर्णद्वयात्मको मंत्रश्चतुर्मुक्तिप्रदायकः. टीका. गणेशाते म्हणती गुरु, तैसाची असे वैश्वानरू, ऐसाची जाण शारंगधरू गुरुशब्द वर्ते इतुके ठाई. श्लोक. गुरुः पिता गुरुर्माता गुरुरेव परशिवः, शिवे रुष्टे गुरुस्त्राता गुरौरुष्टे न कश्चन. टीका. गुरु आपला माता पिता, गुरु शंकरो निश्चिता, ईश्वर होय जरी कोपता गुरु रक्षील परियेसा. गुरु कोपेल एखाद्यासी ईश्वर न राखे परियेसी, ईश्वरू कोपेल जानरासी श्री गुरु रक्षी निश्चये. श्लोक. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः, गुरुरेक परब्रह्म तस्मात् गुरुमुपाश्रयेत. टीका. गुरुब्रह्मा सत्य जाण, तोची रुद्र नारायण, गुरुची ब्रह्मकारण म्हणोनी गुरु आश्रावा. श्लोक. हरो प्रसन्नेऽपि च वैष्णवा जनाः, संप्रार्थयन्ते गुरुभक्तिमव्ययाम्. गुरो प्रसन्ने जगदीश्वराः, सदा जनार्दनस्तुष्यति सर्वसिद्धिदः. टीका.
ईश्वर जरी प्रसन्न होता त्यासी गुरु होय ओळखविता. गुरु आपण प्रसन्न होता ईश्वर होय आधीन आपुल्या. श्लोक. गुरुः सदा दर्शयिता प्रवृत्तिं तीर्थं व्रतं योग तपादि धर्मान् आचार वर्णादि विवेक यज्ञान ज्ञानं परं भक्ति विवेक युक्तम. टीका. गुरु भजे शास्त्रमार्ग वर्तोनी तीर्थव्रत योग तपादि मुनी आचार वर्णादि ज्ञानी ज्ञान परम भक्ति विवेक युक्त. या कारणे श्री गुरुसी भजावे शास्त्र मार्गेसी तीर्थव्रत याग तपासी ज्योतिस्वरूप असे जाणा. आचार धर्म वर्णाश्रमांसी विवेक धर्म मार्गासी भक्ती वैराग्य युक्तांसी गुरुची मार्ग दाविणार. इतुके ऐकोनी कली आपण विनवी तसे कर जोडून गुरु सर्व देवां समान केवी झाला सांग मज. ब्रह्मा म्हणे कलीसी सांगेन तुझ विस्तारेसी एक चित्ते परियेसी गुरुवीण पार नाही. श्लोक. गुरुं विना न श्रवणं भवेत् कस्यापि कस्यचित् विना कर्णेन शास्त्रस्य श्रवणं तत्कुतो भवेत्. टीका. गुरुवीण समस्तांसी श्रवण कैसे परियेसी श्रवण होता मनुष्यांसी समस्त शास्त्रे ऐकते. शास्त्र ऐकता परियेसी तरतील संसारासी या कारणे गुरुची प्रकाशी ज्योतिस्वरूप जाणावा. गुरु सेविता सर्व सिद्धी होती परियेसा सर्व वृद्धी. कथा वर्तली अनादी अपूर्व तुझ सांगेन. पूर्वी गोदावरीचे तीरी अंगिरस ऋषींचा आश्रम थोरी. वृक्ष असती नाना परी पुण्यनाभी मृग वसती. ब्रह्म ऋषी आदि करोनी तप करीती तया स्थानी. तयात वेद धर्म म्हणोनी पैलपुत्र होता द्विज. तया शिष्य बहु असती वेदशास्त्र अभ्यासिती. त्यात दीपक भणिजे ख्याती शिष्य होता परियेसा. होता शिष्य गुरुपरायण केला अभ्यास शास्त्र पुराण. झाला असे अतिनिपुण सेवा करिता श्री गुरुची. वेद धर्म एके दिनी समस्त शिष्यांसी बोलावूनी. पुसतसे संतोषोनी ऐका श्रोते एक चित्ते. बोलावूनी शिष्यांसी बोले गुरु परियेसी. प्रीती असेल जरी आम्हासी तरी माझे वाक्य परियेसा. शिष्य म्हणती गुरुसी जे जे स्वामी निरोपिसी. तू तारक आम्हासी अंगीकारू हा भरवसा. गुरुचे वाक्य जो न करी तोची पडे रवरव घोरी. अविद्या माया सागरी बुडो न जायतो नर. मग तया कैची गती नरकी पडे तो सतती. गुरु तारक हे ख्याती वेद पुराणे बोलती. ऐकोनी शिष्यांची वाणी तोषला वेद धर्म मुनी. संदीपकाते बोलावूनी सांगतसे परियेसा. ऐका शिष्य सकळीक आमचे पूर्वार्जित असे एक. जन्मांतरी सहस्राधिक केली होती महापातके. आमुचे अनुष्ठान करिता बहुत गेले प्रक्षाळिता. काही शेष असे आता भोगिल्या वाचून सुटे जाणा. तया सामर्थ्ये उपेक्षा करितो पापमोक्षा आड रिघतो. याची कारणे निष्कृती करितो तया पाप घोरासी. न भोगिता आपुले देही आपले पापा निष्कृती नाही. हा निश्चय जाणोनी पाही भोगावे आम्ही परियेसा. या पापाचे निष्कृतीसी जावे आम्ही वाराणसीसी. जाईल पाप शीघ्रेसी प्रख्यात असे अखिल शास्त्री. या कारणे आम्हासी न्यावे पुरी वाराणसीसी. पापभोगीन स्वदेहासी माते तुम्ही सांभाळावे. या समस्त शिष्यात कवण असे सामर्थ्यवंत. अंगीकारावे त्वरित म्हणोनी पुसे शिष्यांसी. तया शिष्यांमध्ये एक नाम असे संदीपक. बोलत असे अतिविवेक तया गुरुप्रती देखा. दीपक म्हणे गुरुस पाप करिता देहनाश. न करावा संग्रहो दुःखास शीघ्र करा प्रतिकारो. वेद धर्म म्हणे तयासी दृढ देह असता मनुष्यासी. क्षाल न करावे पापांसी पुढती वाढे विषापरी. अथवा तीर्थे प्रायश्चित्ते आपुले देही भोगोनी त्वरिते. पापा वेगळे न होता निरुते मुक्ती नभे आपणासी. देव अथवा ऋषेश्वरांसी मनुष्यादि ज्ञानवंतांसी. क्षाल न होय पापासी आपुले आपण न भोगिता. दीपक म्हणे गुरुसी स्वामी निरोपावे आपणासी. सेवा करी न स्वशक्तीसी न करिता अनुमान सांगिजे.
ऐकोनी दीपकाचे वचन, वेदधर्म म्हणे आपण, कुष्ठे होईल अंगहीन, अंधक पांगुळ पर्येसा, संवत्सर 21 माते सांभाळावे बहुत, जरी असेल दृढव्रत, अंगीकारावी तुम्ही सेवा. दीपक म्हणे गुरुसी, कुष्ठी होईन आपण हर्षी, अंध होईन 21 वर्षी, पाप निष्कृती करीन. तुमचे पापाची निष्कृती मी करीन निश्चिती, स्वामी निरोपावे त्वरिती, म्हणोनी चरणांसी लागला. ऐकोनी शिष्याची वाणी, संतोषला वेदधर्म मुनी, सांगतसे विस्तारोनी तया पाप लक्षणे. आपुले पाप आपणासी, ग्राह्य नभे पुत्र शिष्यांसी, न भोगिता स्वदेहासी, नवेचे पाप परियेसा. या कारणे आपण देखा, भोगीन आपुले पाप दुःखा, सांभाळी मज तू संदीपका 21 वर्षे पर्यंत. जे पीडिती रोगे देखा, प्रतिपालणारासी कष्ट अधिका, मज होनी संदीपका, तू ते कष्ट अधिक जाण. या कारणे आपुले देही, भोगीन पाप निश्चयी, तुवा प्रतिपाळावे पाही, काशीपुरा नेऊनिया. तया काशीपुरी जाण, पापा वेगळा होईन, आपण शाश्वत पद पावेन, तुझ करिता शिष्योत्तमा. दीपक म्हणे गुरुसी, अवश्य नेईन पुरी काशी, सेवा करीन 21 वर्षी, विश्वनाथा समतुमची. ब्रह्मा म्हणे कलियुगासी, कैसा होता शिष्य त्यासी, कुष्ठ होताची गुरुसी, नेले काशीपुरा. मणिकर्णिका उत्तर देशी, कंबळेश्वर सन्निधेसी, राहिले तेथे परियेसी, गुरुशिष्य दोघे जण. स्नान करुनी मणिकर्णिकेसी, पूजा करीती विश्वनाथासी, प्रारब्ध भोग त्या गुरुसी, भोगीत होता तया स्थानी. कुष्ठरोग झाला बहुत, अक्षहीन अतिदुःखित, संदीपक सेवा करीत अतिभक्ती करुनिया. व्यापिला देह कुष्ठे बहुत, पू कृमी पडे रक्त, दुःखे व्यापला अत्यंत, अपस्मारी झाला जाण. भिक्षा मागोनी संदीपक, गुरुसी आणोनी देत नित्यक, करी पूजा भावे एक, विश्वनाथ स्वरूप म्हणतसे. रोगे करुनी पीडिता नरू, साधुजन होती क्रूरू, तोची देखा द्विजवरू, होय क्रूर एखादे वेळे. भिक्षा आणिता एखादे दिवशी, न जेवे श्री गुरु कोपेसी, स्वल्प आणिले म्हणोनी क्लेशी, सांडोनी देत भूमीवरी. येरे दिवसी जाऊनी शिष्य, आणि अन्ने बहुवस, मिष्टान्नेन आणि म्हणोनी क्लेश, करिता झाला परियेसा. परोपरीचे पक्वान, का नाणीशी म्हणे जाण, कोपे मारू येत आपण, शाका परोपरी मागतसे. जितुके आणि मागोनिया, सर्वस्वे करीतसे वाया, कोपे देत शिविया, परोपरी परियेसा. एखादे समयी शिष्यासी, म्हणे ताता ज्ञानराशी, मज निमित्त कष्टलासी, शिष्य राणा शिखामणी. सवेची म्हणत वचने क्रूर, माते गांजिले अपार, तू आमुचे विष्ठामूत्र, क्षणक्षणा धूत नाही. खाता ती मज मक्षिका, कान निवारिसी संदीपका, सेवा करिता म्हणे ऐका, भिक्षा नाणीशी म्हणतसे. या कारणे पापगुण ऐसेची असती जाण, वोखट वाक्य निर्गुण, पाप म्हणोनी जाणावे. पाप असे जेथे बहुत, दैन्यमत्सर वसे तेथ, शुभाशुभ नेणे क्वचित, पापरूपे जाणावे. एखादे दैन्यकासी, दुःखे प्राप्त होती कैसी, अपस्मार होय जयासी, पापरूप तोची जाणा. समस्त रोग असती देखा, कुष्ठ 16 भाग नभे निका, वेद धर्म द्विज ऐका, कष्ट तसे येणे परी. ऐसे गुरुचे गुणदोष, मनातन आणि तोची शिष्य, सेवा करी एक मानस, तोची ईश्वर मानोनी. जैसे जैसे मागे अन्न, आणूनी देतसे परिपूर्ण, जैसा विश्वेश्वर नारायण, तैसा गुरु म्हणतसे. काशी क्षेत्र थोर असता, न करे कदा तीर्थयात्रा, न जाय देवदर्शना सर्वथा, गुरुसेवे वाचूनी. श्लोक. न तीर्थयात्रा न च देवयात्रा, न देहयात्रा न च गेहयात्रा, अहर्निशं ब्रह्म हरिः सुबुद्धो, गुरुः प्रसेव्यो नहि सेव्य मन्यतु. टीका. आपुले देह संरक्षण, कधी न करी शिष्य जाण, लय लावूनी श्री गुरुचरण, कवणा सवे न बोलेची. अहोरात्र येणे परी, ब्रह्मा शिव म्हणे हरी, गुरुची होय निर्धारी, म्हणोनी सेवा करीतसे. गुरु बोले निष्ठुरेसी, आपण मनी संतोषी,
जे जे त्याचे मानसी पाहिजे तैसे वर्ततसे वर्तता येणे परी देख प्रसन्न होवोनी पिनाक उभा येऊनी सन्मुख वरमाग म्हणतसे अहो गुरुभक्त दीपका महाज्ञानी कुलदीपका तुष्टलो तुझे भक्तीसी ऐका प्रसन्न झालो माग आता दीपक म्हणे ईश्वरासी हे मृत्युंजय व्योमकेशी न पुसता आम्ही गुरुसी वरन घे सर्वथा म्हणोनी गेला गुरुपासी विनवीतसे तयासी विश्वनाथ आम्हासी प्रसन्न होऊनी आलासे निरोप झालिया स्वामीचा मागेन उपशम व्याधीचा वर होता सदाशिवाचा बरवे होईल म्हणतसे ऐकोनिया शिष्याचे वचन बोले गुरु कोपायमान माझे व्याधी निमित्त जाण नको प्रार्थू ईश्वरासी भोगिल्या वाचोनी पातकासी निवृत्ती नव्हेगा परियेसी जन्मांतरी बाधिती निश्चयेसी धर्मशास्त्री असे जाण मुक्ती अपेक्षा ज्याचे मनी तेणे करावी पापधुणी शेष राहता निर्गुणी विघ्न करीतील मोक्षासी ऐशिया परी शिष्यासी गुरु सांगे परियेसी निरोप मागोनी श्री गुरुसी गेला ईश्वरा सन्मुख जाऊनी सांगे ईश्वरासी न लगेवर आपणासी नये गुरुचे मानसी केवी घेऊ म्हणतसे विस्मय करोनी व्योमकेशी गेला निर्वाण मंडपासी बोलावून समस्त देवांसी सांगे वृत्तांत विष्णू पुढे श्री विष्णू म्हणे शंकरास कैसा गुरु कैसा शिष्य कोठे त्यांचा रहिवास सांगावे मज निर्धारे सांगे ईश्वर विष्णूसी आश्चर्य देखिले परियेसी दीपक शिष्य निश्चयेसी गुरुभक्त असे जाणा गोदावरी तीरवासी वेदधर्म म्हणिजे तापसी त्याची सेवा अहर्निशी करीतो भावे एकचित्ते नाही त्रिलोकी देखिला कोणी गुरुभक्ती करणार निर्गुणी त्याते देखोनी माझे मनी अतिप्रीती वर्ततसे वरदेईन म्हणोनी आपण गेलो होतो तया जवळी जाण गुरुचा निरोप नाही म्हणून नघे वर परियेसा अनेक दिव्य सहस्त्र वर्षी तप करीती महाऋषी वर मागती अहर्निशी नाना कष्ट करोनिया तैसा तापसी योगी यांसी नव्हे मजवर द्यावयासी बलात्कारे देता तयासी वर न घेतो दीपक तनमन अर्पुनी श्री गुरुसी सेवा करीतो संतोषी त्रयमूर्ती म्हणोनी गुरुसी निश्चये भजतसे समस्त देव माता पिता गुरुची असे तत्वता निश्चय केला असे चित्ता गुरु परमात्मा म्हणोनी किती म्हणोनी वर्णू त्यासी अविद्या अंधकारासी छेदिता दीपक परियेसी कुलदीपक नाम सत्य धर्म ज्ञान सर्व एक गुरुची म्हणे कुलदीपक चरण सेवा मनःपूर्वक करीतो गुरुची भक्तीने इतुके ऐकोनी शारंग धरू पहावया गेला शिष्य गुरु त्यांचा भक्ती प्रकारू पाहेत ये वेळी सांगितले विश्वनाथे त्याहून दिसे आणिक तेथे संतोषोनी दीपकाते म्हणे विष्णू परियेसा बोलावूनी दीपकासी म्हणतसे ऋषिकेशी तुष्टलो तुझे भक्तीसी वरमाग म्हणतसे दीपक म्हणे विष्णूसी काय भक्ती देखोनी आम्हासी वर देतोसी परियेसी कवण कार्या सांग मज लक्ष कोटी सहस्र वरुषी तप करीती अरण्यवासी त्यांसी करीतोसी उदासी वरन देसी नारायण मी तरी तुझ भजत नाही तुझे नाम स्मरत नाही बलात्कारे येवोनी पाही केवी देशी वरमज ऐकोनी दीपकाचे वचन संतोषला नारायण सांगतसे विस्तारोन तया दीपका प्रती देखा गुरुभक्ती करिसी निर्वाणेसी म्हणोनी आम्ही जाहलो संतोषी जे भक्ती केली त्वा गुरुसी तेची आम्हासी पावली जो नर असेल गुरुभक्त जाण तोची माझा जीव प्राण त्यासी वश्य झालो आपण जे मागेल ते देतो तया सेवा करी माता पिता जी पावे मज तत्वता पतिसेवा स्त्रिया करिता तेही मज पावतसे एखाद्या भल्या ब्राह्मणासी यती योगेश्वर तापसी करीती नमन भक्तीसी तेची मज पावे जाणा ऐसे ऐकोनी दीपक नमिता झाला आणिक विनवी तसे देख म्हणे सिद्ध नाम धारका ऐक विष्णू ऋषिकेशी निश्चय असो माझे मानसी वेदशास्त्र मीमांसादिकांसी गुरु आम्हासी देणार गुरुपासूनी सर्व ज्ञान त्रयमूर्ती होती आम्हा आधीन
आमुचा गुरुची देव जाण अन्यथा नाही जाणपा. सर्वदेव सर्वतीर्थ गुरुची आम्हा असे सत्य. गुरु वाचून आम्हा परमार्थ काय दूर असे सांगा. समस्त योगी सिद्धजन गुरु वाचून न होता सज्ञान. ज्ञान होता ईश्वर आपण केवी दूर असे सांगा. जोवर द्याल तुम्ही मज श्री गुरु देतो काय चोज. या कारणे श्री गुरुराज भजतसे परियेसा. संतोषोनी नारायण म्हणे धन्य धन्य माझा प्राण. तू शिष्य शिरोरत्न बाळक तूची आमचा. काहीतरी माग आता वर देईन तत्वता. विश्वनाथ आला होता दुसरे न वर द्यावयासी मी आलो. आमचेनी मन संतोषी वर मागजो तुझे मानसी. तुझ वश्य झालो निर्धारेसी जे पाहिजे ते देईना आता. दीपक म्हणे विष्णूसी जरी वर आम्हा देसी. गुरुभक्ती होय अधिक मानसी ऐसे मज ज्ञान द्यावे. गुरुचे रूप आपण ओळखे ऐसे ज्ञान देई सुखे. या परतेन मागे निके म्हणोनी चरणी लागला. दिधलावर शारंग पाणी संतोषोनी बोले वाणी. अरे दीपका शिरोमणी तू माझा प्राण सखा होसी. तुवा ओळखिले गुरुसी देखिले दृष्टी परब्रह्मासी. आणि कजरी आम्हा पुससी सांगेन ऐक एक चित्ते. लौकिक सुबुद्धी होय जैसी धर्माधर्म सुमने तैशी. उत्कृष्टाहुनी उत्कृष्टेसी स्तुती करीगा अहर्निशी. जे जे समयी श्री गुरुसी तू भक्तीने स्तुती करिसी. तेणे हो आम्ही संतोषी तेची आमुची स्तुती जाण. वेद वाचिती सांगेसी वेदांत भाष्य अहर्निशी. वाचिती जन उत्कृष्टेसी आम्हा पावे निर्धारी. बोलती वेद सिद्धांत गुरुची ब्रह्म असे म्हणत. याची कारणे गुरु भजता सत्य सर्व देवता तुझ वश्य. गुरु म्हणजे अक्षर दोन अमृताचा समुद्र जाण. तयामध्ये बुडता क्षण केवी होय परियेसा. जयाचे हृदयी गुरुस्मरण तोची त्रिलोकी पूज्य जाण. अमृतपान सदा सगुण तोची शिष्य अमर होय. श्लोक. यदा मम शिवस्यापि ब्रह्मणो ब्रह्मणस्य हि. अनुग्रहो भवेन्नृणां सेव्यते सद्गुरुस्तदा. टीका. आपण अथवा ईश्वरू ब्रह्मा जरी देता वरू. तद्वत फलदाता गुरुत्रैमूर्ती याची कारणे. ऐसावर दीपकासी दिधला विष्णूने परियेसी. ब्रह्मा सांगे कलिसी एक चित्ते परियेसा. वरलाधोनी दीपक गेला गुरुचे सन्मुख. पुसतसे गुरु ऐक तया शिष्या दीपकासी. ऐक शिष्या कुळदीपका काय दिधले वैकुंठ नायके. विस्तारोनी सांगनिके माझे मन स्थिर होय. दीपक म्हणे गुरुसी वर दिधला ऋषिकेशी. म्या मागितले तयासी गुरुभक्ती व्हावी म्हणून या. गुरुची सेवा तत्परेसी अंतःकरण दृढेसी. वर दिधला संतोषी दृढ भक्ती माझी तुमचे चरणी. संतोषोनी श्री गुरु प्रसन्न झाला साक्षात्कारू. जीवित्वे होय तू स्थिरू काशीपुरी वास करी. तुझे वाक्य सर्वसिद्ध तुझे घरी नवविधी. विश्वनाथ तुझे स्वाधी म्हणे गुरु संतोषोनी. तुझे स्मरण जे करीती त्यांचे कष्ट निवारण होती. श्रियायुक्त नांदती तुझे स्मरण मात्रेसी. येणे परी शिष्यासी प्रसन्न झाला परियेसी. दिव्य देह झाला तत्क्षणेसी झाला गुरु वेद धर्म. शिष्याचा भाव पहावयास कुष्ठी झाला महाक्लेश. तो तापसी अतिविशेष त्यासी कैचे पाप राहे. लोकानुग्रह करावयासी गेला होता पुरी काशी. काशी क्षेत्र महिमा ऐसी पाप जाय सहस्र जन्मींचे. तया काशी नगरात धर्म अथवा अधर्मरत वास करीती क्वचित त्यासी पुनर्जन्म नाही जाणा. सूत म्हणे ऋषीश्वरासी येणे प्रकारे कलीसी. सांगे ब्रह्मा परियेसी शिष्य दीपक आख्यान. सिद्ध म्हणे नामकरणी दृढमन असावे याची गुणी. तरीच तरेल भवारणी गुरुभक्ती असे येणे विधी. श्लोक. यत्र यत्र दृढा भक्तिर् यदा कस्य महात्मनः. तत्र तत्र महादेवः प्रकाशमुपगच्छति. टीका. जरी भक्ती असे दृढेसी त्रिकरणे सह मानसी. तो चिलाधे ईश्वरासी ईश्वर होय तयावश्य. गंगाधराचा नंदन श्रोतयांसी करी नमन. न म्हणावे न्यूनपूर्ण माझे बोबडे बोलासी.
इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे शिष्यदीपकाख्यानं नाम द्वितीयोऽध्यायः। श्रीदत्तात्रेयार्पितमस्तु। श्रीगुरुदेवदत्त। श्रीगुरुदेवदत्त। श्रीगुरुदेवदत्त।